लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला असं दिसणार आहे की जीवा अगदी स्वतःच्या जीवावर बेतून नंदिनीचा प्राण वाचवतो, नंदिनीचं लग्न त्या दीपकशी होण्यापासून तो वाचवतो आणि नंदिनीला थेट तो लग्न मंडपात आणतो. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो, कारण काव्या आणि पार्थचं लग्न लागलेलं असतं. पण आता प्रेक्षकांनो, नंदिनी पुढचं आयुष्य किती चॅलेंजिंग असणार आहे आणि काव्यासाठी सुद्धा जोड्या बदलल्यात प्रेक्षकांनो. बाप, मालिकेमध्ये पुढे काय होईल याची उत्सुकता मस्त ताणली आहे. पण प्रेक्षकांनो, आज कलाकारांनी जी ऍक्टिंग केली आहे ना, त्यासाठी खरंच सलाम. अप्रतिम दाखवलाय त्यांनी आजचा भाग. आता काव्याला तिची आजी म्हणत असते, बेटा तू लग्न कर पार्थशी. काव्या म्हणत असते, आजी तू कुठल्या जगात जगते ग, रूढी कसल्या, परंपरा कसल्या, अगं हे सगळं पिक्चर मध्ये दाखवलं जातं, आजी हे सगळं खरं नसतं ग, अगं तुम्ही माझा बळी द्यायला निघालायत, काय चाललंय तुमचं, अहो मला आयस व्हायचंय, मला परीक्षा द्यायच्या आहे, मला सगळं काही करायचंय. अगं आजी ताईची गोष्ट वेगळी होती ग, अगं तिने हे लग्न हे आयुष्य स्वतःसाठी निवडलं होतं ग आजी, माझी गोष्ट वेगळी आहे ग. आता तिची आई म्हणते काव्याची, अगं काव्या आपल्याला जे हवंय ते नाही निवडता येत ग राजा, अगं यालाच आयुष्य म्हणतात. काव्या अगदी रडते. प्रेक्षकांनो, खूपच सुरेख ऍक्टिंग केली आहे प्रत्येकाने. आता तिची आई म्हणते, बेटा लग्न कर ग, कर लग्न. काव्या म्हणत असते, मी काही लग्न बिग्न करणार नाहीये, हे काही पण बोलू नका, मला विषय संपलाय माझ्यासाठी. मग हे सगळे अगदी तळमळीने सांगतात, अगं बाई बाहेर गाव पेटलाय, अगं तुझ्या बहिणीची तुझ्या घराण्याची अब्रू वेशीवर आहे ग, काव्या लग्न कर. काव्याला सगळे इमोशनल ब्लॅकमेल करताय, अगं बाई सगळं गाव पेटलंय, आपला जीव धोक्यात आहे, अगं बाई लग्न कर, असं नको करूस. काव्या म्हणत असते, अगं आजी पण या लग्नामुळे माझं आयुष्य 360 अंश कोणामध्ये बदलणार आहे, तुम्हाला का कळत नाहीये. ती आजी म्हणत असते, अगं पण आम्ही तर रस्त्यावर येऊ ना बाई, तुला का कळत नाहीये. काव्या म्हणत असते, जा तुम्ही सगळेजण इथून जा, मी लग्न करणार नाही म्हणजे नाही, ही काळ्या दगड्यावरची रेघ आहे. आता तिचे वडील आणि तिच्यामध्ये खूप सुंदर संवाद दाखवलाय पुढच्या सीन मध्ये प्रेक्षकांनो. आता पहा, तो मामा येतो तिथे, दौलत मामा. आता या दौलत मामाच्या लाडक्या आहेत सगळ्याच्या सगळ्या भाची. पण आता दौलत मामा आल्यावर काव्या म्हणते, मामा तू बरं झाला आलास, अरे बघ ना हे सगळे काय म्हणतायत, अरे हे सगळे माझ्या मागे लागलेत रे. आता तो मामा म्हणतो, काव्या तू चल चल बाहेर. आता काव्या मामा सोबत बाहेर जाते. बाहेर म्हणजे लग्न मंडपात आणतो दौलत मामा तिला आणि म्हणतो, काव्या बेटा तू आता लग्नाला तयार हो. आता काव्याला आश्चर्यच वाटतं. काव्या म्हणते, मामा काय बोलतोयस तू, अरे मला वाटलं की तू मला सपोर्ट करशील. आरुषी सुद्धा ते ऐकून दंग झाली आहे प्रेक्षकांनो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे हावभाव इथे दाखवण्यात आले आहेत. काव्या म्हणते, मामा अरे तू सुद्धा बदललायस. आता तो मामा म्हणतो, बेटा तुझ्यावर जो प्रसंग आलाय ना तो कोणावरही येऊ नये ग, सगळं कळतंय मला, पण माझ्या पोरीकडे बघ ग, अगं तिचं लग्न मोडेल ग काव्या, काय करू मी, तूच सांग आता या क्षणाला. नंदिनीचं लग्न होत नाहीये म्हणून हे सगळे लोक मीनूचं लग्न मोडायला आलेत. काव्या बघ एकदा, बघ मीनूकडे, काय करू बेटा तूच सांग मला. काव्याला काही समजे ना प्रेक्षकांनो, किती मोठा प्रसंग आहे. आता तो मामा म्हणतो, बेटा मी बाप म्हणून उभा आहे ग इथे, तू सांग, तुझे बाबा आणि माझे बाबा आम्ही एकाच जागेवर आहोत. काव्या हात जोडतो ग, अगं या लग्नाला तयार हो. आता काव्या पुढे धर्मसंकटच आहे बाबा. आता ते समोर देशमुख पण आहेत. आता काव्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये थोडी तुतुमेमे होते. आज खूपच सुरेख दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांनो, भाग खूपच सुरेख दाखवलाय. मामा आणि मामी केविलवाणे काव्याची माफी मागतायत. आता ते देशमुख समोर येतात आणि म्हणतात, हे बघ काव्या बेटा, हे लग्न मोडावं म्हणजे मीनूचं आणि संग्रामचं अशी माझी सुद्धा इच्छा नाहीये, पण या गावची सिस्टीम तुमच्या शहरासारखी नाहीये ना ग, तुला हे लग्न करावंच लागणार आहे. तुम्ही शहराची माणसं, अगं मातीचं बोट जरी लागलं तर रुमाल काढता खिशातनं आणि पुसून टाकता, पण आम्ही तीच माती कपाळाला टिळा म्हणून लावत असतो. या गावातल्या रूढी परंपरा आहेत, या रूढी परंपरा पाळताना तुम्हाला त्रास होतोय ना, त्या नाही पाळल्या तर आम्हाला त्रास होईल ना, त्याचं काय, आम्हाला या गावात राहायचंय, तुम्ही काय निघून जाताल, पण आम्हाला तर इथेच आयुष्य काढायचंय ना. मी एकटाच सांगत नाहीये तुला, हे सगळं अख्खं गाव सांगतंय, सगळं गाव या रूढी परंपरा मानतो. रूढी परंपरा मोडणाऱ्याची शिक्षा सुद्धा गावच ठरवतं, तूच ठरव आता तुला काय करायचंय. बघते काय, अगं बघ कसे उभे आहेत गावकरी, दगड बंदूक काठ्या घेऊन उभे आहेत.
तुला या गावातनं कसं जायचं हे तुझं तू ठरव. तुला सुखरूप जायचंय की नाही जायचंय, दोनच पर्याय आहेत तुझ्याकडे, एकतर गोळी नाहीतर या सगळ्या लोकांच्या खांद्यावरनं बाहेर जा. काव्य आता खूप घाबरते प्रेक्षकांनो. आता ते देशमुख म्हणतात, अगं लग्नाला हो म्हणून टाक पोरी आणि वाजत गाजत मिरवणुकीत या गावातून निघून जा. मग काव्याला काही उमजेना काय करायचं. आता ते देशमुख म्हणतात, ठरव तूच ठरव, तुझ्या वडिलांची आणि नातेवाईकांची पाठवणी तुला कशी करायची आहे. काव्या जरा वेळ विचार करते आणि त्या देशमुखांना म्हणते, तुम्हाला कळत नाहीये का, सोशल प्रेशर टाकताय तुम्ही माझ्यावर. ते देशमुख चिडतात आणि म्हणतात, अगं प्रेशर दिसत नाहीये का तुला इथलं पोरी, तुला एवढं समजून सांगतोय मी, तुला कळत नाहीये का काय प्रेशर असतं ना, तुझ्या मामाला विचार, बघ तुझ्या मामाच्या चेहऱ्याकडे. काव्या रडायला लागते. आता ते देशमुख म्हणतात, अगं आज नाही म्हणाल इथून निघून जाल तुम्ही, पण त्यानंतर या गावात जे काही होईल ना त्यासाठी स्वतःला आयुष्यभर दोष देत राहाल तुम्ही, आयुष्यभर. काव्याला काही उमजे ना आता काय करावं काव्याने. आता ती आजी येते समोर आणि म्हणते, मी सांगते ना तुला बाई काय होणार आहे, हे लोक आमच्या मीनूचं लग्न मोडतील, आमचं घर मोडतील, आमच्यावर बहिष्कार टाकतील. अगं आम्हाला घराच्या बाहेर सुद्धा निघणं मुश्किल होईल, पाणी भरायला सुद्धा आम्हाला घराच्या बाहेर जाता येणार नाही. या सगळ्या दुःखाने तुझा मामा गळफास लावून घेईल आणि या दुःखाने मी सुद्धा जग सोडून निघून जाईल ग. काव्या म्हणते, अगं आजी असं काही पण नको बोलूस ग, असं का बोलतेस तू. आता ते वडील शेवटी रडायला लागतात काव्याचे आणि म्हणतात, बेटा तू या लग्नाला नाही म्हणालीस ना राजा, तर आमच्याकडे मरणाशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. आता काव्याला समजे ना एवढी काय मोठी गोष्ट झाली आहे. कसं आहे ना प्रेक्षकांनो, नाही कळत गावातल्या रूढी परंपरा काही म्हणजे मुलींना, कारण त्या वातावरणात त्या वाढलेल्या नसतात ना. म्हणून मी कुठल्याही गोष्टीला समर्थन करत नाहीये, पण मालिकेत जे घडले ते तुम्हाला सांगते. आता ही काव्याची आई रडते आणि म्हणते, अगं बेटा सगळं पलीकडे गेलंय ग, आता हाताच्या बाहेर गेलंय, कर न ग राजा, लग्न कर ना. अगं हे प्रकरण आटोक्यात येईल ग. बेटा तुझ्या बाबांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे ग. तुझे बाबा नेहमी म्हणतात की काव्या माझा अभिमान आहे म्हणून. माझी काव्या माझं नाव धुळीला मिळू देणार नाही. आता काव्या तरी पण नाहीच म्हणत असते. शेवटी तिचे बाबा म्हणतात, काव्या तुला कळत नाहीये का बेटा, अगं काय परिस्थिती आहे आपल्यावर, बघ न ग राजा. आता ते शेवटी पाया पडायला येतात काव्याच्या. काव्या म्हणत असते, आई तुला कळत का नाहीये, ताईसाठी सोहळा असलेलं लग्न माझ्यासाठी मरण आहे ग, का माझा बळी देतेस तू. अगं आई मी माफी मागते ना सगळ्यांची, मी सगळ्यांची माफी मागते, त्यांना सांगते की मला यात अडकवू नका. आता काव्याला वाटतं हे सगळं खूप इझी आहे, तिने माफी मागितली की सगळं निपटून जाईल. काव्या आता प्रत्येकाच्या पाया पडते. तिथे मांडवात असलेले जे गावकरी आहेत ना त्यांना वाकून नमस्कार करायला लागते. मला माफ करा, मी हे लग्न करू शकत नाही, मला माफ करा असं म्हणून ती नमस्कार करते बरं का सगळ्यांना. पण आता ते गावातल्या बायका आक्रमक होतात आणि म्हणतात, ए दीड शहाणे चल मागे हो. आता काव्या घाबरते. आता त्या मामीला आवाज देतात बरं का काव्याच्या सगळेजण, ए बकुळे पुढे ये. काव्या आता घाबरते. आता ती मामी पुढे येते तेव्हा काव्या म्हणते, काय झालं तुम्हाला सगळ्यांना, असं का करताय तुम्ही. आता या बाया म्हणतात, तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला आम्हाला ना काळं फासायचंय. आता त्यांनी शाई घेतली आहे आणि काळं फासायला लागतात. तेव्हा काव्याला कळलं की ही परिस्थितीचं गांभीर्य काय आहे. गावातल्या बाया ओरडतात, तुमच्या पोरीला संस्कार देता येत नाही का, एक पोरगी पळून गेली तुमची आणि दुसरी पोरगी, एवढे मायबाप रडताय पाया पडताय तरी पण तिला काही वाटत नाहीये, काही बापासाठी एक पाऊल सुद्धा ही पोरगी पुढे घ्यायला तयार नाहीये. गावकरी संतापून वाटेल ते बोलताय. आता त्या बाया म्हणतात, पोरींना संस्कार दिले नाही काय, फासा यांच्या तोंडाला काळं फासा. सगळेजण आक्रमक होतात. काव्या त्यांना सगळ्यांना रोखते. आता मात्र काव्याचे वडील खूप घाबरतात आणि आता सगळ्यांना मागे सारून ते काव्याचा हात धरतात. ती मामी आता रडायला लागते आणि म्हणते, अगं काव्या वाचव ग मला, अगं तुम्ही निघून जाताल ग, पण हे गावकरी कोणाचे नाही आहेत ग, अगं माझ्या मुलींच्या तोंडाला काळं फासतील ग हे लोक, काव्या वाचव ग, तुझ्या हातात आहे ग आमचं आयुष्य, आमचे आयुष्य बर्बाद होतील ग काव्या. आता ते बायका म्हणतात, अगं तुमच्याच पोरींचे काय, गावातल्या सगळ्या पोरींचे आयुष्य बर्बाद होतील, गावातल्या पोरींची वरात जाणार नाही, पोरींसाठी मागण्या येणार नाही. आता काव्या त्या माणसांच्या जवळ जाते. आक्रमक होते काव्या, कारण ते लोक मारायला आलेले असतात त्या बाबांना तिच्या. ते म्हणत असतात, ही सोयरीक झालीच पाहिजे, आम्ही सोडणार नाही तुम्हाला. काव्या आता तिच्या बाबाला प्रोटेक्ट करत असते. तेव्हा तिचे बाबा तिला धरतात आणि म्हणतात, बेटा मी पाया पडतो, अगं पाया पडतो ग, तूच वाचवू शकतेस आम्हाला. आता बघा प्रेक्षकांनो, या आई म्हणजे मुलीचा आणि बापाचा संवाद खूपच सुरेख ऐकवलाय त्यांनी.
काव्याचे बाबा आता तिच्या पाया पडतात तेव्हा काव्या म्हणते, बाबा पाया नका पडू हो. आता तिचे बाबा तिला असे प्रेमाने जवळ घेत म्हणतात, बेटा काव्या, माझ्या आईचं नाव मी तुला दिलंय. माझी माय माऊली आयुष्यभर ढाल बनून माझ्या पाठीमागे उभी होती ग. माझ्या माय माऊलीने स्वतः त्रास सहन केला, माझ्यावर कधीही संकट येऊ दिलं नाही ग. माझ्या माऊलीने माझ्या सुखासाठी ती कायम उभी होती ग काव्या. आणि अशा माझ्या माऊलीचं नाव मी तुला दिलंय ग राजा. नियतीने आज माझ्या माऊलीच्या जागेवर तुला आणलंय. मला माहितीये काव्या, मी तुझ्याकडे जे मागतोय त्यामुळे तुला खूप त्रास होतोय बेटा. तुझे स्वप्न सगळे पुसून जातील, तुझं आयुष्य पणाला लागेल. तुझ्या आईच्या डोक्यावरचं कुंकू पुसून जाण्यापेक्षा तुझी स्वप्न पुसून गेली तर चालेल ना ग बेटा तुला. आता काव्या एवढी इमोशनल ब्लॅकमेल झाली आहे प्रेक्षकांनो. पण आता हे सगळं भयंकर घडलंय. काव्याच्या पुढे एकीकडे तिचे वडील आहेत आणि एकीकडे जीवा आहे. आता ती जीवाचा म्हणजे जीवाला विचार करते ती की आता जीवाला मी काय उत्तर देऊ, मी हे लग्न कसं करू. बिचारी काव्या एक चूक केली, फक्त जीवाचा फोन तिने जवळ ठेवला, त्यामुळे तिला इतकं सगळं भोगावं लागतं. पण शेवटी जे नशिबात आहे ना प्रेक्षकांनो, तेच घडत असतं. तुम्ही बघा, इथून पुढे तुम्हाला ही पेअर सुद्धा खूप आवडेल. म्हणजे पार्थ आहे ना, तो आयुष्यासाठी खूप सिरियस आहे, समजूतदार मुलगा आहे. तो काव्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देईल. आणि जीवा जरा उन्हाळ आहे, त्यामुळे नंदिनी त्याला खूप छान पद्धतीने समजवेल, त्याला करिअरसाठी खूप छान मार्गदर्शन करेल. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आयुष्यात खरंच आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, हे तितकंच खरं आहे. तर बघूयात मालिकेत पुढे काय घडतंय. आता ह्या काव्याचे बाबा तिला समजवतात, बेटा आपल्या घराण्याच्या अब्रूचं ओझं तुझ्यावर मी टाकतोय ग. लोक मला म्हणतील लग्नातून पळून गेलेल्या मुलीचा बाप येतो. अगं या वाक्याचं ओझं खूप मोठं आहे ग बेटा. हे ओझं मी तुझ्यावर टाकतोय ग, मला कळतंय सगळं. बेटा पोरीचं लग्न होत असतं ना, तेव्हा ही सगळी नाती उंबरठ्यावर ठेवलेल्या पणतीसारखी असतात ग. सासरचं माहेरचं घर उजळवून टाकतात हे. काव्या, आज देशमुख आणि मोहितेचं घर वाचवायची संधी तुला मिळते बेटा. अगं मला माहितीये तुझ्या मनात खूप प्रश्न आहे, पण मी तुला सांगतो, अगं देशमुख खूप चांगले आहेत. अगं या सगळ्याचं उत्तर सध्या तूच आहेस काव्या. अगं मी दिलेल्या सवलतींचा तुझ्या बहिणीच्या चारित्र्यावरती आज संशय येतोय ग बेटा. आम्ही तुम्हाला दिलेल्या संस्कारांवर प्रश्नचिन्ह येते. राजा, तुला देशमुखांची सून व्हायला आवडेल ग. काय वाईट आहे ग त्यात. पार्थ सुद्धा खूप चांगला मुलगा आहे. माझी लाडाची काव्या, माझी गुणाची काव्या, करशील ना ग बेटा हे लग्न. आता काव्या जरा विचार करते आणि ठरवते की तिच्या वडिलांना सत्य सांगायचं. ती म्हणते, बाबा मी करेल ना लग्न, मलाही देशमुखांचं सून व्हायची आहे, पण मला पार्थशी नाही जीवाशी लग्न करायचंय. माझं जीवावर खूप प्रेम आहे बाबा, आम्ही खूप सिरियस आहोत. आता तिचे बाबा हे ऐकतात आणि खूप आश्चर्यचकित होतात. काय बोलतेस तू काव्या, कळतंय का तुला, हे होणं शक्य नाहीये. काव्या म्हणते, नाही बाबा, आम्ही दोघांनी खूप स्वप्न बघितले आहेत सोबत. पण आता मात्र खूप चिडतात काव्याचे बाबा आणि तिचं पुढे काहीच न ऐकून घेता एका जणाच्या हातातली बंदूक हिसकवतात आणि स्वतःला मारून घेतात. आणि तिथे तिच्या वडील असे खाली पडलेत, असं सगळेजण बघतायत, सगळेजण रडतायत. हे काय होऊन बसलं. आता हे सगळं ना प्रेक्षकांनो काव्याचं इमॅजिनरी आहे, म्हणजे स्वप्न आहे. तिने हे बसल्या बसल्या स्वप्न पाहिलंय. तिला असं लक्षात येते की जर आपण असं केलं तर आपल्या वडिलांचा जीव जाईल. जर जीवाबद्दल सांगितलं, आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं, तर इथल्या इथे हे सगळं होत्याचं नव्हतं होईल. काव्या आता निस्तब्ध झालीये. तिला काहीच कळत नाहीये पुढे काय करावं. आणि आता हरल्यासारखी काव्या खूप रडते प्रेक्षकांनो. एकीकडे वडील हात जोडून उभे आहेत, दुसरीकडे गावातल्या बाया काळं तोंड करायला तयार आहेत. आता काव्या वेड्यासारखी इकडे तिकडे नुसती गरगर फिरते आणि एकीकडे अशी गप्प बसते आणि खूप रडायला लागते. आणि हा भाग त्यांनी संपवलाय. इतकं उत्कृष्ट दाखवलंय ना त्यांनी. स्टोरी मालिकेची काही असू द्या, पण ज्या पद्धतीने ते दाखवतायत ना प्रेक्षकांनो, कलाकारांचं काम अतिशय उत्तमरित्या त्यांनी वठवलंय. अप्रतिम, त्यात शब्दच नाहीये. तर हा भाग त्यांनी संपवलाय आणि फायनली आपल्याला उद्या या दोघांचं लग्न दिसणार आहे. काव्याला हे लग्न बळजबरी करावं लागतंय. आता जीवाने नंदिनीला वाचवलंय, तर दीपकच्या तावडीतनं दीपक जबरदस्ती लग्न करत असतो नंदिनीशी. तेव्हा जीवा तिला मंडपात घेऊन येतो, पण तोपर्यंत पार्थ आणि काव्याचं लग्न लागलेलं असतं आणि नंदिनी सुद्धा निशब्द झालेली असते. आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण खरंच मालिकेची स्टोरी अतिशय उत्तम होणार आहे पुढे. आणि सांगणारी म्हणजे मी अनघा तुम्हाला अगदी छान पद्धतीने सांगतेय. नक्कीच तुम्हाला या मालिकेची कथा पुढे ऐकण्यात इंटरेस्ट येणार आहे, यात शंका नाहीये. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे सगळे एपिसोड माझ्या आवाजात एन्जॉय करायला विसरू नका. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून कळवा. भेटूयात उद्या. धन्यवाद.